तत्काळ हाना शंकराच न करी आळसालिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कैंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं सेवा काय माझी वाणी मानील संतासी रंजवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळाज यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुन सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करिदंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढली अंतरे प्रेम सुख आता मधुर भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडभोत आईशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला हे दुःख
का बहु बरे केले, निधान आणले पंढरीये, न करी आळस आलिया संसारी, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्छ यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट, क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंद्य विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 6 चरणांचा आणि काहीसा थोडा श्रोते मंडळींच्या अपरिचित असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय मनुष्यशास्त्री जीवाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ज्या प्राप्तव्याने, ज्या साध्याने जीवनामध्ये लाभते, ते लाभ्य, ते साध्य, अर्थात तो जगद नियंता भगवान पंढरीश परमात्मा. सोपं करून सांगतो थोडं. तो परमात्मा एकदा जीवनामध्ये प्राप्त झाला का जीवनामध्ये आपण कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो म्हणायला काही हरकत नाही. असा असणारा परमात्मा तो प्राप्त झाला. तसा तो भगवान पांडुरंग परमात्मा रंग नाही रूप नाही नाही भरण छाया, निराकार निर्गुण एक तूही रघुराया, गुणातीत असणारा परमात्मा सगुण साकाराला आला आणि याला रूपाबळी करुणी खळी हरिदासी. आता प्रत्येक गोष्टीचं विवेचन आपल्याला थोडं पुढं हळूहळू करायचं आहे, पण मला तुम्हाला पूर्वपीठिका करत असताना, पार्श्वभूमी अभंगाची सांगत असताना प्रस्तावना करणंच अगत्याचं आहे. लक्ष द्या कीर्तनामध्ये. तो परमात्मा गुणातीत असणारा, निर्गुण निराकार असणारा परमात्मा, जगाच्या पाठीवरती असा कोणताच धर्म नाही का तो ईश्वराचं अस्तित्व अमान्य करतो. प्रत्येक धर्माला ईश्वराचं अस्तित्व मान्य आहे. लक्ष द्या, जाणीवपूर्वक उल्लेख करतोय. मग त्याला ख्रिश्चन गॉड म्हणत असतील, इस्लाममध्ये त्याला अल्लाह म्हणत असतील, कोण त्याला अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. लावून घ्या हे प्रमाण त्या ठिकाणी. तो देव नटला नाना परी, तो परमात्मा अनंत रूपामध्ये. आता अलीकडच्या काळामध्ये त्याच्या अस्तित्वाच्या राड्यामध्ये माणसात भांडणं लागायला लागली. तो भास सोडून द्या. धर्माधर्माच्या द्वेषाची तेढ तर आहेच आहे, पण पुन्हा वरून आणि घरचं झालं थोडं आणि वेह्यानं धाडलं घोडं म्हणून जातीत भांडणं लागली पुन्हा. बरोबर आहे की नाही? मग ती काही आरक्षणाची असू, कशाची असू, एक लक्षात ठेवा, ही सनातन संस्कृती आहे ना आपली हिंदू संस्कृती. का थोडं लक्ष द्या. कीर्तनाचा आपल्या भाग नाही, पण आज आपण सुचलंय म्हणून सांगून टाकतो. चातुर्वर्णीय व्यवस्था ही समाज व्यवस्थापनासाठी होती. चातुर्वर्णीय व्यवस्था जरी काही लोक म्हणत असते की फलाण्या क्रांतिकारकानं मोडून काढली, अमुकानं मोडीत काढली, लक्ष द्या बरं का सुज्ञ लोक सगळे ऐका. चातुर्वर्णीय व्यवस्था ही जातीयतेसाठी नव्हती तर समाज व्यवस्थेसाठी होती. ती कशी होती तुम्हाला सोपं करून सांगतो. आजही प्रशासनामध्ये प्रशासकीय श्रेणीमध्ये 4 श्रेणी आहेत महाराज. बरोबर आहे की नाही? क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. जरी म्हणत असले त्याचं मॉडिफिकेशन झालं, पण चातुर्वर्णीय व्यवस्था हे काका हे कशासाठी होती तर समाज व्यवस्थापनेसाठी होती, जातीयतेसाठी नव्हती. आता कोणी विशिष्ट वर्गाच्या प्राबल्यामुळे पुढे जातीयतेमध्ये त्याचं रूपांतर झालं असेल ते आपल्याला इथं सांगत बसायचं नाही. पण ऐका, ही चातुर्वर्णीय व्यवस्था ही समाज व्यवस्थापनेसाठी मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय. का तर तुलसी रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन आहे, तुम्ही बघून घ्या. दोहा माझ्या काही लक्षात राहिलं नाही महाराज, परंतु ज्या वेळेला सीतेचं स्वयंवर होतं, सीतेच्या स्वयंवरामध्ये राजा जनकानं सगळ्या भूमीवरचे सगळे भूतलावरचे राजे आमंत्रित केलेले होते. मग त्यामध्ये सांगितलं नव्हतं ओबीसीने यायचं नाही. माझी भाषा लक्षात यायला लागली ना? एससीनं तर कसंच यायचं नाही असं सांगितलं होतं की त्याच्यात? अजिबात नाही. म्हणजे
कोणत्याही जातीचा आणि कोणीही असू द्या, जो या शिवधनुष्याला पेलू शकेल, म्हणजे सीतामाईनं ते राजा जनकाच्या नगरीत असणारा ते शिवधनुष्य झाडपूस करायला लावलेलं असताना ते हातानं उचललं होतं ना डाव्या. राजा जनकानं बघितलं माझी काही मुलगी सामान्य नाही, ही पोरगी आजपर्यंत या शिवधनुष्याला कोणीच उचललेलं नाही, ते शिवधनुष्य हे मुलगी डाव्या हाताने उचलू शकते, नवरा बी आज तोडीचा पाहिजे की नाही तिला, बरोबर आहे की नाही. म्हणून जो या शिवधनुष्याला पेलू शकेल असा पुरुषार्थी राजा मला चालेल. म्हणून तो कोणत्याही जातीतला आणि कोणत्याही वर्णातला असला तरी सुद्धा तो चालेल. हे जनकाचं भाष्य कुठं? तुलसी रामायणामध्ये, बरं काय. आणि या सनातन संस्कृतीचे आपण पायिक आहोत. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की कंधों से ऊपर छाती नहीं होती और धर्म से ऊपर जाती नहीं होती, गर्व से कहो हम हिंदू है. हे जातीयतेला मातीतच गाडलं पाहिजे, जातीय मातीत घातल्या पाहिजे. नाहीतर लय आता सध्याच्या काळात कीर्तनात सुद्धा धासपूत सुरू झाली हो, कीर्तनात सुद्धा समाधान लागणार गेले महाराज. म्हणजे एवढी बेजारी चालली जातीयतेमुळं. जातीयतेचा हा परमार्थ नाही. आपला विषय निघाला होता का त्या परमात्म्याचं अस्तित्व अमान्य करणारा कोणताही धर्म नाही. त्यात पुन्हा जाती आल्या, बरोबर आहे की नाही. आपल्याला तिथपर्यंत घ्यायचं. प्रत्येक कोण त्याला अल्ला म्हणते, कोण त्याला गॉड म्हणते, कोण त्याला काही कोणत्याही भाषेमध्ये घ्या. की सोपं करून सांगू तुम्हाला की जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. तो परमात्मा जसा केला तसा होतो. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ती इच्छा. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त एवढंच आहे का शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. शुद्ध अंतकरणानं काही न लगे एक भावाची, कारण तुका म्हणे अनु विठोबाची. शुद्ध भावानं त्या परमात्म्याची जन शरणांगती केली, परमात्मा त्याला प्राप्त झाला. शुद्ध भाव कशाला म्हणायचं पुढं आपण बघायचं आपल्याला. आणि तो परमात्मा जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर बघा, ऐका बरं का, प्रत्येकाचा प्रयत्न हा सुखासाठीच असतो, दुःखासाठी कोणाचा प्रयत्न नसतो. तो परमात्मा तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो माझा व्हावा, माझा व्हावा. माझा झाल्याच्या नंतर काय होतं, बरोबर आहे की नाही, की मला पुढचं घ्यायचं नाही, अवघा झाला आनंद उत्तरार्धात घेऊन जातो. तो परमात्मा परमानंदाची प्राप्ती करून देतो. आता ऐका, जीवनामध्ये धन कमवलं. आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे परमेश्वर महाराज आम्हाला पाठामध्ये, परंतु एक लक्षात ठेवा म्हणायचे, जीवनामध्ये माणसानं ज्ञान कमवावं का धन कमवावं. क्या बात आहे, बरोबर आहे की नाही. ज्ञान कमवावं का धन कमवावं. आम्ही आता विद्यार्थ्यांना विचारायचे, भाऊ पोरं म्हणायचे भाऊ पैशाशिवाय कसं चालायचं. अगदी बरोबर आहे. भाऊला पुन्हा पोरं असे मैत्रीचे संबंध असल्यासारखे होते ना भाऊंसोबत. पोरं म्हणायचे भाऊला, म्हणायचे भाऊ 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ सांगितलाय, धर्मार्थ काम आणि मोक्ष. त्यातला अर्थार्जन म्हणजे पैसे पाहिजे का नाही, जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाण सांगायचे लगेच विद्यार्थी, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. भाऊ म्हणायचे वेड्या डोक्याच्या नो नीट ऐका. काय म्हणायचे पोरांना, वेड्या डोक्याच्या नो नीट ऐका. माणसानं जीवनामध्ये धन कमवलं तर दारिद्र्य दूर होईल, आणि ज्ञान कमवलं तर दुःख दूर होईल. माणसानं दारिद्र्य दूर करावं का दुःख दूर करावं, तर माणसाच्या जीवनातलं दुःख दूर झालं का दारिद्र्य ऑटोमॅटिक दूर होतं. दारिद्र्य म्हणजे कशाचं असतं, माणसाला भौतिक सुखासाठी लागणाऱ्या सुखवस्तू, कीर्तन ऐकतो ना सगळी, भौतिक सुखासाठी लागणाऱ्या सुखवस्तू बाजारामध्ये पैशाच्या बळावरती विकत घेता येतात, परंतु आत्मिक समाधान आणि मनाला लाभणारी शांतता हे पैशानं विकत घेता येत नाही, तर ते मिळवावी लागते, बरं का. तर त्याला काय करावं लागते, तर एक लक्षात ठेवा, महाराज सांगतात किंबहुना सोय जीव आत्मयातेला आहे, आणि ते तर जे होय तयानाम सुख, त्याला सुख म्हणा. तुमच्या चित्ताची अवस्था सुखावह होण्यासाठी केलेला परमार्थ, बरं का, केलेला प्रयत्न म्हणजे तो परमार्थ होतो, आणि तोच परमार्थ तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून देतो. आणि तो परमात्मा, बरं का, तो परमात्मा व्यवहारानं प्राप्त झाला, साधनेनं प्राप्त नाही झाला, तर व्यवहारानं प्राप्त झाला. आणि व्यवहाराच्या बळावरती तो परमात्मा ज्यानं प्राप्त करून दाखवला त्याचं नाव आहे भक्त शिरोमणी पुंडलिक जगद्गुरु तुकोबाराय. त्याला धन्यता देतात, कारण आज वद्यवारीची एकादशी आहे.
भक्ताचं वर्णन करणारा अभंग असावा, बरोबर आहे की नाही. आणि एक तो एक असं म्हणूया या ठिकाणी का ते चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथ विवेका असणे की जे संतांचं वर्णन केल्याच्या नंतर भगवंताला त्या ठिकाणी यावंच लागेल, बरोबर आहे की नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, संतांचं वर्णन करणारा अभंग आहे, परंतु तो परमात्मा संतांनाच प्राप्त करून दाखवला. करुणी खळे हरिदासी, हरिदासांना कोणत्या खळ केली तर तो हरिदास विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी असा असणारा विरळा आगळा वेगळा भक्त तो जगद्गुरु तुकोबाराच्या नजरेत दिसला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरीये निधान. बरं का, ध ला काना धा आणि ध वरचा काना एक काढला तर काय होतंय, फराळाची तयारी झाली का. मी काय म्हणतोय तुम्हाला, निधा न आणि धचा काना काढला तर काय होतंय, बरोबर आहे की नाही. निधन वेगळं आणि निधान वेगळा. तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती असा असणारा परमात्मा तो काय झाला, गुणातीत असणारा शून्यातीत असणारा परमात्मा सगुण साकाराला आला की गुणा आला विटेवरी, 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 गुणा आला विटेवरी. विटेवरी पितांबर धारे सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोही. तो परमात्मा गुणा आला विटेवरी, तो परमात्मा सगुण साकाराला आला आणि ते आणण्याचं काम केलं त्या भक्त शिरोमणी पुंडलिक रायानं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य पुंडलिका बहुवरी केले. अभंगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, अकारण कारण करून आवरून आलय भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय अनंत कृपा विभूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मीभूत समर्थ श्री गुरु रामचंद्र आबा महाराज बोधले यांच्या पवित्र अशा या पावन दरबारामध्ये
आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य प्रकाशजी महाराज बोधले आणि या संस्थांचे उत्तराधिकारी माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य परमेश्वरजी महाराज बोधले, तसेच या संस्थांमध्ये महाराजांचा खूप मोठा परिवार आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाळासाहेब महाराज बोधले आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल, कारण या मोठ्या लोकांनीच परंपरा टिकवून ठेवलेल्या आहेत. फडकरी परंपरेमध्ये टाळ घेऊन उभा राहणे हीच आपल्या फडाचं वैभव आहे. आपल्या फडकरी परंपरेमध्ये कोणताही मालक कीर्तनामध्ये टाळ न घेऊन उभा राहत नाही बरं का. शक्यतो काही शारीरिक व्याधी असेल तरच नाही उभा राहणं होऊ शकत, परंतु सगळी मालकं फडातली आपल्या टाळ घेऊन उभा राहत असतात. एक संप्रदायाची प्रगल्भता जरी ही लांबी रुंदीनं वाढली असली तरी त्यातलं जे मर्म आहे ना, जर कोण टिकून ठेवलं असलं तर फडकरी परंपरेने टिकून ठेवलं आहे बरं का. परंतु मी बी एका फडकरी परंपरेमधून येतो. आमच्या श्री गुरु दादासाहेबाच्या फडामध्ये जवळजवळ 700 गाव आहेत महाराज, बरोबर आहे की नाही. म्हणजे सहज म्हणलं तरी एकादशीच्या कीर्तनाला एक 500-600 टाळकरी उभा राहतात. प्रत्येक गावचा एक माणूस आला तरी बी 500-600 टाळकरी होतात. खूप मोठा फड आहे तो चंद्रभागेच्या घाटावरती. मला अभिमान वाटतो फडकरी आहे हे सांगण्याचा. आणि श्रीराम महाराज अलीकडच्या काळात थोड्या आपण तरुण वर्गाच्या चाली वगैरे म्हणण्याचा ढंग वाढला, परंतु फडकरी परंपरेमध्ये जशाच्या तशाच चाली म्हणण्याची एक परंपरा होती. आमच्या फडात मी काकाला म्हणलो होतो, आमच्या गुरुवर्य भन्नदास काका कुमटेकरांना, काका म्हणलं 18 दिवस झालं म्हणलं वारीमध्ये चालताना रोज काकड्याला त्याच चाली दुसऱ्या चाली आहेत का नाहीत. मी काय म्हणलो होतो, 18 दिवस झालं आबा. काय म्हणलो काकांना आमच्या, म्हणले तू बावळट आहे म्हणले मला, तू 18 दिवस झाला ऐकतो म्हणले ह्या चाली. मी वयाच्या 8व्या वर्षापासून आता 78व्या वर्षापर्यंत 70 वर्ष ह्याच चाली ऐकतोय म्हणजे. मला तुम्हाला काय सांगायचं माहिती आहे का, जसंच्या तसं आहे तसं जतन करण्याचं काम जर कोणी केलेलं असलं संप्रदायाचं तर फडकऱ्यांनी केलं गड्या, बरोबर आहे की नाही. की याचा धरीना अभिमान करीना पुले जतन, म्हणजे हे सगळं जतन करण्याच्या उद्देशानं हा चाललेला उपक्रम गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सर्व या परिसरातील या बोधले परंपरेवरती प्रेम करणारे अनुयायी असणारे सर्व तुम्ही साधक भक्तवृंद तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल. महाराजांच्या आज्ञेने हरिभक्तीपरायण माझे परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार अण्णा महाराज यांच्याकडून आलेलं आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण. त्या योगे तुम्हा सर्व श्रोते सज्जन माईबापांच्या दर्शनाचा झालेला आज मला लाभ, आबांच्या समाधीचं झालेलं दर्शन, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन करण्याचा योग, याबद्दल मी माझं परमभाग्य समजेन. आजच्या या कीर्तनामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य परमेश्वरजी महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रामेश्वर महाराज दादा, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या कीर्तन सेवेसाठी या परिसराचं वैभव जुनं म्हणजे सोनं असतं. आमचे हरिभक्तीपरायण नारायण आबा महाराज भिसे, बरोबर आहे का नाही. आबा कीर्तनाला आले म्हणजे काय साक्षात आबा उभा राहिल्यासारखं वाटते. आबा आहेत. हरिभक्तीपरायण आमचे काका आहेत, शिवदास काका. हरिभक्तीपरायण माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमचे जरीचंद महाराज आहेत. तुम्ही सर्वजण आणि विशेषत्वानं या परिसरामध्ये नव्यानं उदयोन्मुख आणि युवा कीर्तनकार असणारे सुंदर गोड आवाजाचे श्रीराम महाराज पंचाळ महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. महाराजही उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून माझे परममित्र हरिभक्तीपरायण उत्कृष्ट मृदंग वादक आकाश महाराज पंचाळ हेही उपस्थित राहिलेले आहेत. महाराजांचा यूट्यूब चॅनल आहे, पुन्हा आमच्या भैयाचा दुसरा यूट्यूब चॅनल आहे. कोणता धाराशिवला येऊ का आपला, वा वा, आपल्या जिल्ह्याच्या नावानं यूट्यूब चॅनल काढला आहे. आपलं धाराशिव, क्या बात आहे. आपलं धाराशिव म्हणजे आपलंच धाराशिव ना, आहे की नाही. लोकांचं काही थोडीच होऊ शकते. आपलं धाराशिव यूट्यूब चॅनल आहे. आणि आमच्या आकाश महाराजांचा काय चॅनल आहे आपला, काय धाराशिव मराठी आणि आपलं धाराशिव का जवळजवळच आहे की राव, त्याच्यामुळेच तुम्ही सोबत फिरायला आहे का नाही. वा वा वा, छान छान. दोघांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आबांच्या कृपाशीर्वादाने उत्तर तुमच्या चॅनलची प्रगती हो, जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवत लाईक व्हावं आणि तुम्ही सगळ्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांना
आपलं म्हणल्यावर आपल्या लोकांचं फॉलो करायला काय हरकत आहे का नाही. म्हणून आपल्या लोकांचे व्हिडिओ वगैरे शेअर करत जा, चांगली गोष्ट आहे. विज्ञानाच्या युगामध्ये सगळं आपण सांभाळलं पाहिजे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही सर्व या कीर्तनामध्ये सर्वांना समोर बसून कीर्तन ऐकावं. या सर्वांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं आणि माझे परममित्र हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज काटमांडे यांना मृदंग वाजवावा एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णव हे बहु श्रुत नोहे ज्ञानशील, हे बहु श्रुत नोहे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवाचा, नोही बहुश्रुत नोही ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु धोंडोपंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, अभंग सुंदर आहे. अभंगाच्या सरळ सरळ 6 चरणांचा भावार्थ आपण लक्षात घेऊ. कसं असतं, एखाद्याचं खाल्लेलं अन्न परत द्यायला, धान्य परत देता येईल, ते एखाद्याचे घेतलेले पैसे परत देता येतील, परंतु एखाद्याचा घेतलेला वेळ परत देता येत नसतो. मला इथपर्यंत पोचता पोचता अर्धा तास उशीर झाला. उशीर काय पारमार्थिक कार्यासाठी झाला नाही, म्हणजे माझे सांसारिक कार्यामुळेच उशीर झाला म्हणा की. आमच्या शेतात सांगू का तुम्हाला, आता कांदे लावायला बाया होत्या चरीचन महाग, ते शेजारच्या गावाच्या बायका होत्या बिचाऱ्या, 10-12 बायका. ते म्हणले मग महाराज तुम्ही आता कीर्तनाला जा. मला माहीत नव्हतं कीर्तनाचं टायमिंग 7 ते 9 आणि 6ला तर सुट्टी होते. बरं, ते रोजाच्या असते तर दुपारा सुट्टी करून गेले असते. आपल्या शेतकऱ्यास तरी काही एक दुःख नाही म्हणता का तुम्ही, बरोबर आहे की नाही. त्यांना गुतं दिलेलं होतं, त्यांना म्हणलं तासभर अगोदर सुटना झाल्या. हां, त्या जर रोजाना असत्या तर मग सुटून गेल्या असत्या, पण ते गुत्ते असल्यामुळं सुटल्या नाही. त्यानं म्हणला, त्यांना डायरेक्ट महाराज 6 वाजता बंद केलं. मला सोडून परत यायला 6:15 वाजल्या. आता कीर्तनाच्या गादीवर उभा राहिल्यावर कसं खोटं बोलू. परमेश्वर महाराजांना मला फोन केला 6 वाजता, महाराज निघालाव का. मी म्हणलं हां, भूमच्या पुढं आलोय. पण 6 वाजता भूमच्या पुढं आलोय म्हणलं, त्यावेळेला ते बाया घेऊन मी चाललो होतो तिकडं ते सोडवायला, आणि ते परत घेऊन आले 6:15 वाजता मी निघलो. त्याच्यामुळे यायला आता 1.5 तास लागलाच की काका. 7:30 वाजल्या, 7:45ला कीर्तन सुरू झालं. आता किती वाजले, त्या 8:45, 9:30 वाजस्तोर बांधाबांधी करून उचलायसारखं करतो. आलं लक्षात तुमच्या. ऐक चला, तो परमात्मा लक्ष द्या बरं का. कीर्तनामध्ये अभंग खूप सुंदर आहे, तुमच्या आमच्या जीवनाची निगडीत आहे. याची नितांत गरज आपल्याला व्यवहारामध्ये आहे. ऐका, तो परमात्मा व्यवहारिक साधनेच्या बळावरती साध्य करून दाखवला. अजून थोडं सोपं करून सांगतो. आम्हाला श्री गुरु भाऊ सांगायचे, भाऊ म्हणायचे, ज्या माणसाला व्यवहार चांगला करता येतो, ज्याला संसार चांगला करता येतो, त्याला पारमार्थ चांगला जमतो. ज्याला संसार चांगला करता येत नाही, ज्याला व्यवहार चांगला करता येत नाही, त्याला पारमार्थातलं काही ढेकळं जमत नाही म्हणायचे. बघा बरं का, याचा अन्वय असा लावा. ज्ञानोबरायची एक ओवी आहे आबा, बरं का. काय ओवी आहे का, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुसशिक आहे. ज्याला स्वतःचं नीट करता येत नाही त्याला लोकांचं नीट करता येत नाही. म्हणून चांगला संसार ज्याला जमला बरं का, त्याला परमार्थ चांगला जमतो. मला तुम्हाला आजच्या अभंगातून सिद्ध करून दाखवायचे, म्हणून हा अभंग निवडला आपण. ज्यानं संसार चांगला केला, ज्याला व्यवहार चांगला करता आला, त्याला परमात्मा प्राप्त होतो. आजचा अभंग दर्शवतो. आता लक्ष देऊन कीर्तन ऐका. तो परमात्मा पुंडलिक रायानं आपल्याला प्राप्त करून दाखवला. तो परमात्मा कसा होता, काय होता, काय माहीत नाही. गुणातीत असणारा, शून्यातीत असणारा परमात्मा सगुण साकाराला विटेवरती उभा राहिला. पण लक्ष देऊन ऐका. आता त्याला पाहण्यासाठी नपविजय केले आपले हे नकरी आळस आलिया संसारी पाहेपा पंढरी भुवैकुंठ. तो भुवैकुंठ पंढरपूर सांगितलं तीर्थक्षेत्र. आपल्याला लक्ष देऊन ऐका फक्त 5 मिनिटं. त्या पंढरपुराला जायला आपण कुणी आळस केला नाही पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, बरोबर आहे का नाही, हे संतांचं दर्शन, हे सगळं केलं पाहिजे. आता हा झाला विधी वारीचा.
एक वारी संतांची, एक वारी देवाची. वारीला गेल्याच्या नंतर नुसता बाजारच नाही करायला सांगितला, तर हे सगळं आपल्याला शास्त्रोक्त विधी सांगितला. पुढे ऐका. तो परमात्मा दर्शन घेतल्याच्या नंतर चित्ताला समाधान देणारा तो कसा आहे, आता तो कसा प्राप्त झाला हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं की नपविजय केले तपाची राशी ते जनलोकाशी दाखविले. आपल्याला ते चरण माग ठेवायचे. मी तुम्हाला डायरेक्ट आता 4थ्या चरणाकडे चाललोय घेऊन अर्थ सांगताना. तो परमात्मा कसा आहे, जगद्गुरु तुकोबराय सांगतात सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला. हा सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, हे पंढरी क्षेत्र कसं आहे, सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम तीर्थ, तीर्थ कसं आहे, सर्व सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी किंवा करीती आंघोळी वंदिती चरण किंवा शंकर सांगे ऋषी जवळ. सकळ तीर्थे मध्यान्ह काळी किंवा ते तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा. जेवढे म्हणून पृथ्वी तलावरची तीर्थ सांगितली ते सगळी तीर्थ काय करतात, मध्यान्ह काळाच्या वेळेला कुठे येतात, पुंडलिकाच्या जवळ येतात. करीती आंघोळी वंदेची चरण. कशासाठी येतात, तीर्थे तया ठाया. ध्यान द्या बरं का कीर्तनामध्ये, माय लवकर उरकत आहे, फक्त ध्यान द्या बघा कीर्तनात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, म्हणजे ती तीर्थ इतरांच्या पापानं मलिन झाल्यामुळे स्वतःला पावित्र्य कसं निर्माण होईल म्हणून ती तीर्थ कुठे येतात, तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ भावया निर्मळ आपला भावया निर्मळ. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ भावया निर्मळ भावया सुद्धा इच्छा आहे तीर्थांची. कशाची, पवित्र व्हायची. आणि ती तीर्थ पवित्र होण्यासाठी मध्यान्ह काळाच्या वेळेला पुंडलिक रायाच्या जवळ येतात. सर्वोत्तम तीर्थ बरं का, तीर्थाचं सांगायला लागलो मी तुम्हाला. सर्वोत्तम तीर्थ आहे, तीर्थ सर्वोत्तम आहे. जाऊ द्या, तुकोबरायच्या भाषेत सांगतो मी तुम्हाला का आपले हे आवघीचं पापे गेली दिगंतरा, नाही आपले हे चंद्रभागा डोळा देखले. हा, मी तुम्हाला तीर्थाचं सांगायला लागलोय, बरोबर आहे की नाही. आवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. काका काय झालंय, पटापट लिहून झाले आता कीर्तनाचा, त्याच्यामुळं घोटाळा होतं की थोडा असं आहे की नाही. आणि ते जी पाठ करून कीर्तन करते ती का आपले हे श्रीराम महाराज, त्यांचं बरं राहतंय थोडं, ते फिट असते बसलेलं त्यांचं. मला काही असं काही ठरवून कीर्तन करता येत नाही. तुम्ही दिसला चांगली म्हणजे बाकीचे काय वाईट असते. हां, म्हणजे ऐकण्याच्या बाबतीत मी श्रोता वर्ग जरीचंद महाराज तसाच पाहिजे ना, हो बरोबर आहे की नाही. सध्याच्या काळात कीर्तनातून नुसता धुरळा निघला पाहिजे. धुरळा कळते तुम्हाला, म्हणजे फक्त मिरच्याचा ठसका कसा उठते बाजारात, कसा ठसका उठला कीर्तनाचा सध्याच्या काळात. फक्त धिंगाणा धिंगाणा म्हणजे असं, म्हणजे वक्त्यांना काहीतरी श्रोत्याच्या पदरात पडावं असं कीर्तन व्हावं अशी माझी इच्छा आहे. आपल्याला काय बाकीच्याचं घेणं देणं पडलेलं नाही. अंगलटीची लक्षणं असतात, कारण प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. लय बोलायला जावं तर लगेच उद्याच्याला कमेंट सुरू होते ना, ह्यांच्या खाली तेव लय शहाणा होता का, आहे का नाही, म्हणून मी काय बोलणार त्याच्याबद्दल. ऐका, चला मला जे सांगायचं ते सांगून टाकतो तुम्हाला की आवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. बघा बरं का, निस्त्या डोळ्यानं चंद्रभागेला बघितलं तर जेवढी म्हणून पृथ्वी तलावरली तीर्थ आहे ती सगळी एकदम एकाच वेळेला घडतात. कधी, चंद्रभागा डोळा देखील या. चला आता पुढं सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र, क्षेत्राचा महिमा सांगितला. तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे किंवा उठा उठी अभिमान जायायशे सळकोन
ते या पंढरीस घडे खळा पाजर रोकडे. खळाच्या हृदयाला पाजर फुटावं असं जर भूतलावरचं कोणचं क्षेत्र आहे तर ते पंढरी क्षेत्र आहे बरं का. मग काय करा, पंढरी पंढरी वाचे जे म्हणती बरं का. ज्यांना पंढरी पंढरी नुसतं तोंडानं जरी म्हणलं तरी त्याच्या पुण्याला गणना नाही. महाराज सांगतात पंढरपूरमध्ये एक पाऊल ठेवला तरी पुण्य आहे. पंढरीच्या दृष्टिकोनातून 18 प्रकारची पुण्य सांगितलेली आहेत की उजवे घेता रावळाशी देवळाला उजवं जरी घेतलं त्याचं काय पुण्य आहे. पुढं तुम्हाला सांगतो देवाची महापूजा घालावी. ज्याच्यानं महापूजा होत नाही त्यांना दर्शन घ्यावं. लय गर्दीत शिरू वाटत नसलं मुखदर्शन घ्यावं. नाही रावळाला प्रदक्षिणा घालावी. माणसं म्हणतात लईच गर्दी हो रावळाला बी प्रदक्षिणा घालणं होईना. मग महाराज म्हणले नको पूर्ण घालू प्रदक्षिणा, अर्धी घाल. अर्धी म्हणजे महाद्वारातनं असं आपलं समोर जायचं आणि पाठीमागच्या दरवाजाला यायचं. मागणं फक्त काय करायचं देवळाची पाठ बघायची. पाठ तीर्थे घडती 360. किती तीर्थे घडती म्हणून सांगितले 360. बघा बरं का. म्हणजे नुसती पाठ बघितली तरी नाही तेवढं करणं झालं. महाराज म्हणतात गर्दीत बी शिरू नको, नगर प्रदक्षिणा घाल, तेवढे बी जमना झालं. फक्त काय कर लांब न उभा राहा आणि बाहेरूनच बघ. वैकुंठ पंढरी देखलिया आवघीच पापे गेली दिगंतरा. वैकुंठ पंढरी देखलिया, त्या पंढरीला बघितल्याच्या नंतर सगळी पाप दूर होतात. बरोबर आहे की नाही. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. आता ऐका तो देव कसा आहे. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, सगळ्या देवाचा आदिदेव असणारा परमात्मा तो पंढरीच परमात्मा आहे. की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी सगळे जेवढे म्हणून देवाचे अवतार झाले तो परमात्मा तो एकच आहे. म्हणून तो परमात्मा की तोची एक दान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता असा असणारा परमात्मा विटेवरती आला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात शास्त्रांनी हा भाव निवडिला विष्णुपद गया राम नाम काशी आवघी पाया पाशी विठोबाच्या त्याच्या चरणाजवळ सगळंच आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी काय वर्णन करावं सहस्र मुखाचा वर्णिता भागला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वरणो काय, 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 तुका म्हणे वरणो काय,
उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम विठोबाचे पाय म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय वर्णन करावं त्या क्षेत्राचं नाहीच काही करणं झालं. तुकोबाराय काय म्हणतात माहिती का? काहीच नको करू, फक्त देवळाचा एकदा कळस बघ. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, न करी आळस आलिया संसारी, पाहे पा पंढरी भूवैकुंठ. तो परमात्मा काय होतो? प्राप्त होतो. आणि तो कसा आहे? हे सगळे चौथ्या चरणापासून पुढं हे 3 चरण आहेत ना, म्हणजे पहिले 3 चरण वेगळी काढायची आणि दुसरी 3 चरण वेगळी काढायची. या 3 चरणामध्ये शेवटच्या परमात्मा कसा आहे, क्षेत्र कसं आहे, त्याची महती सांगितली. पण तो तसा असणारा सामर्थ्यवान परमात्मा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जानोनी शरणालू, असा असणारा सामर्थ्यवान परमात्मा तो प्राप्त करून दाखवला पुंडलिकरायानं. पहिल्या चरणामध्ये त्याला धन्यता दिली, धन्य पुंडलिका, बहुबरे केले, निधान आणले पंढरीये. आता लक्ष द्या कीर्तनामध्ये, तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी काही साधना करावी लागेल का नाही? होय, ऐका हो कीर्तन तुम्ही बसलेले लोक, त्याला काही साधना करावी लागेल का नाही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काहीच नाही. जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नियम न लगे, दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे, वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. त्याला काही तर करावं लागेल का नाही? कीर्तन कळू लागले का माझं? खाली बसलेले लोक तुम्ही माना हवं. मी काय केलं, जड जायचं रान अगोदर घेतला. शेतकरीच आहेत की आपण सगळे. हा, मी बी एक BSc ॲग्री झालेला विद्यार्थी. बरं, तुम्ही असं समजू नका शेतकरी म्हणजे लय दसकटाला दिसतंय काय की म्हणून, नाही काय? हां, असं म्हणजे तुमच्या डोक्यात तसं यायचं म्हणून तसं वाटू नये. हां, खरं सांगू का तुम्हाला, शेतामध्ये क्वालिफाईडच लोक लागतात. शेती आडमोठ्या लोकांची राहिलीच नाही. बरोबर आहे की नाही? शेती आडमोठ्यापणानं केली का डब्यात गेल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या, ते आपलं काय आता पुढं सांगून जाईल मी तुम्हाला. विषय कसा नाही, मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाचे वाणे लवलाव. तुकोबारायने सांगितलंय, बरोबर आहे का नाही? मडं झाकून पेरणी करावं लागते बाबा. काय असं कीर्तन असं विषयानं विषय वाढत गेलेले लय लांबतं. तुम्हाला का सांगायला लागला मी की जड जायचं रान अगोदर घ्यायला लागलो. म्हणजे आमच्या इकडं काय आहे, तुम्ही बी मांजरा पट्ट्यातले लोक काय कच्च्या जमिनी नाहीत तुमच्या. आबा काय आहे, काळ्याची रान आहेत का नाही, चिकणीची. उन्हाळ्यात जर जवळजवळ येईन म्हणल्यावर नांगरीन म्हणलं तर नांगरच नाच मामा.
तुमच्या ध्यानात येते का? ते चिकणीची रानं काय करतात? आमच्याकडे रान झाडतंय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? तेच म्हणते झाडते. झाडतेच म्हणते का? हा, ट्रॅक्टरवाली नांगरायची ना 200 आगाव घे म्हणलं तरी येत नाही. ते म्हणतात नको बाबा, रानले झाडते म्हणजे जड जाते, रान नांगरत नाही म्हणतात. म्हणून लोक आमची ही घरातली जी वयस्कर मंडळी आहेत ना तुमच्यासारखी, आमच्यासारख्याला म्हणतात खालची ती चिकणीची रानं लवकर नांगरून घ्या बघा, का पुन्हा रानं जायची नाहीत. माझी भाषा कळायला लागली का तुम्हाला? पुन्हा रानं जायची नाहीत. मग अगोदर ती जड जायची रानं नांगरून घ्या आणि मग पुन्हा बघा बाकीच्या हलक्या रानाचं. असं कोण म्हणतं? घरातली तुमच्या वयाची माणसं. म्हणून मी जड जायचं रान कीर्तनातलं आधी घेतलंय, हलकं उन्हाळ खरड्याचं मागं ठेवलंय. आता समजू लागले का तुम्हाला आता? हा, आता आहे का? मग आता हे मी तसं लय अवघड कीर्तन सांगितलं नाही तुम्हाला, प्रमाणांचा अन्वय लावून फक्त कीर्तनाची मांडणी तुमच्या समोर केली. मला तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोनातून कीर्तनाची महती सांगायची. तो परमात्मा प्राप्त व्हावा असं कोणाकोणाला वाटतं? परमेश्वर महाराज माझ्या फराळाची व्यवस्था केली की तुम्ही? नाही, म्हणजे माझं काय म्हणणं होतं, मी फराळ केली असते आणि पुन्हा महागारी आला असतो, ह्यांचा विचार होईल तर हा ना रामेश्वर महाराज, बरोबर आहे की नाही? तुम्हाला मी काय म्हणतोय खाली बसणाऱ्या लोकाला, की तो परमात्मा प्राप्त व्हावा असं कोणाकोणाला वाटतं असं म्हणतोय मी तुम्हाला. देव आपल्याला मिळावा, तो प्राप्त व्हावा असं तुम्हाला वाटतं का? वाटतं ना? बरोबर आहे की नाही? की देव, बरं जाऊ द्या, सोपं सांगतो. देव कोणाकोणाला आवडतो? बरं सगळ्यालाच आवडतो. बघा बरं, असं सांगितल्यावर किती माझ्या जीवाला आधार भेटला तुम्ही. देव सगळ्यालाच आवडते, अगदी चांगली गोष्ट आहे. देव न आवडणारी लोक कशाला कीर्तनाला येते? ते तिकडेच जाणार कडेकडाने, म्हणजे रस्त्याच्या. बरं, रस्त्याच्या कडाला देव न आवडणाराच्या लय व्यवस्था आहेत सध्याच्या काळामध्ये. ऐका, चल, तो परमात्मा सगळ्याला आवडतो. कीर्तनाला तुम्ही येऊन बसले, त्या देवानं आपल्या घरला यावं असं कोणाकोणाला वाटतं? असं बोलावं, देव आपल्या घरला यावा असं कोणाकोणाला वाटतं? समदेली वाटतं, बरोबर आहे की नाही? आता किती मला भारी वाटलं, तुम्ही देव आवडतो का म्हणलं तर तुम्ही समद्यालाच आवडतोय. म्हणजे तुम्ही जणू काय आपण वकीलपत्र घेतला, बाकीची होय नाही म्हणायच्या अगोदर तुम्ही 5-4 जणांना उत्तर देऊन टाकलं समदेली देव आवडतोय, बरोबर आहे की नाही? देवानं आपल्या घरला यावं का की तुम्ही म्हणलं हा मग समदेलीच वाटतंय देवाने आपल्या घरला यावं. म्हणजे देव सगळ्याला आवडतो का तर हो म्हणता, देवानं आपल्या घरला यावं का तर तुमचं उत्तर काय आहे? हो म्हणून आहे. मग मला आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असंच द्या, आपण देवाच्या घरला जावं असं कोणाकोणाला वाटतं? तुम्ही हसायला लागला, आता काहीच बोलणं गेला. आता देवानं आपल्या घरला यावं म्हणलं तर होय म्हणला तुम्ही, समदेलीच वाटतं म्हणला, बरोबर आहे की नाही? देव आवडतो का म्हणला तर तुम्ही म्हणला समदेलीच वाटतंय देव आवडतो म्हणून, आहे का नाही? मग मला सांगा की आता देवाच्या घरला आपण जावं असं कुणाकुणाला वाटतंय म्हणून तर तुम्ही हसायला लागला. वाटतं काय जावं? बळच म्हणू नका बाबा. महाराजात इमानदारीच्यानं उत्तर चाललंय का सांगा बरं तुम्ही? हा, हात वर करा बरं, कोणाकोणाला जावं वाटतंय? म्हणजे तुम्ही वैतागलेले दिसता बघा, हाय का नाही? अहो ती कसं तसं गणेश महाराज असं जमतंय का सांगा बरं तुम्ही? बरोबर आहे की नाही? मी काय म्हणलो, हे देव आवडतो का तर लोक म्हणले हो आवडतोय. देवाने आपल्या घरला काय यावं का तर म्हणतात हो देवाने घरला यावं, आणि आपण देवाच्या घरला जावं का तर एक बी बनी ना देवाच्या घरला जायचंय. तुम्ही हसता आणि पुन्हा म्हणता खरं सांगा म्हणलं का, आणि जाऊ दे आता कीर्तनात हात वर करावं लागते म्हणून हात वर करायला लागला तुम्ही. असं होईना. आगा मर हा बोलून न साहती आणि मेल्यावरी रडती. मर म्हणलेलं आवडतं का लोकाला? मर म्हणलं तरी लोकाला जमत नाही. अहो ते गुरुवर्य बाबासाहेब महाराज इंगळे दृष्टांत सांगायचे बघा एक, बरोबर आहे की नाही? काय म्हणत तरी वरमाई लग्नात रुसली. कोण रुसली? वरमाई म्हणजे कोणची? नवरदेवाची आजी. तिला काय म्हणायचं? आजच चिर.
आमच्या तिकडे ते आजची पोट झाकणं असलं काय काय हाय बघा लग्नात. माझ्या काय पक्क लक्षात नाही. माझ्या लग्नाला बी आता 14 वर्ष झाली विसरून गेलो मी आता. ते होतं काय तर रामेश्वर महाराज ते नवरदेवाची आजी रुसली म्हणजे माझा नाही बरं दृष्टांत गुरुवारी महाराजांचा. कशामुळे रुसली तर ती ब्लाऊज पीसची न त्या साडीची मॅचिंग नव्हती काय केले नाही ती म्हातारी तयारच व्हायना. मग ते नवरदेवाला जरा राग आला आणि नवरदेव काय म्हणला, काय म्हातारी मुळावर आली मला कशी चचाना कुणास्तव चचाना कशी मला हा म्हातारी कशी चचाना म्हणला. ऐकलं ना राव म्हातारीने त्या. हा म्हणजे काय म्हणला रे म्हणले, चचाना म्हणजेच काय ते सांग. चचाना म्हणजे काय सांग, काय सांगायचं आता. चचाना म्हणजे काय म्हणले, चचाना कळते तुम्हाला. हा म्हातारी कशी चचाना म्हणला नवरदेव करवाला म्हणला. चचाना म्हणजे ते म्हणते म्हातारी तू जीवली का. म्हातारी लय हुशार होती बरोबर आहे की. पोरांनी फिरवी केलेली तिला कळालं. म्हातारी म्हणली असं होय, अरे बाबा आधी वराड चचन म्हणली. काय चचन म्हणजे आधी वराड चचन, पुन्हा वरबाप वरमाई चचन, मग नवरा नवरी चचन. आणि माझं काय र म्हणले म्हाताऱ्या माणसाचं मी चचन तर चचन नाही तर तशीच बसन म्हणून. आणि तुम्ही म्हणता देवाच्या घराला जायचं का तर जायचं म्हणून कसं बरं जमतंय असं. असं नाही हो जमत बरोबर आहे की नाही. तसंच जमाना म्हणजे आपण नुसतं म्हणतो म्हणजे आपण देवाच्या घराला जावं का नाही बरोबर आहे की नाही जावं का तर ते नाही म्हणतात लोक. फक्त वर्ण म्हणतात जायचं पण जाऊ वाटत नाही. मग परमात्मा आपल्या घराला आल्याच्या नंतर सर्व सुखे येती माने लोटांगणे बरं का. मला फक्त तेवढंच प्रमाण घ्यायचंय. संतपर प्रकरणातील अभंगाचं प्रमाण आहे. पण सर्व सुखे येते माने लोटांगणे, सगळी सुख तुमच्या दारात लोळण घालत येतात तो परमात्मा आल्याच्या नंतर. मग तो परमात्मा आपल्या घरी आणण्यासाठी काय करावं लागतं तर जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात बघा. तू कमान्याची करारे निर्मळ, तू कमान्याची करारे निर्मळ, तू कमान्याची विश्वासात करी स्वामीवरी सत्ता, 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 विश्वासात करी स्वामीवरी सत्ता. मगाच आबाला काकाला सांगितलंय द्रौपद बी इसरायला लागले महाराज.
कांद्याचंच ध्यानात यायला लागले लावायचं ती बागाची छटणी आली ती बिहारी लोकांची व्यवस्था करायची असलं लय ध्यानात राहायला लागलं मिळच लागणार महाराज ते सध्या जरा थोडं म्हणजे पटा पडल्यावर कसं घासाघाशी चालू असते कारखान्याची म्हणजे तसं चालू आहे बरं का काका आता तुम्हाला आता माझं काय माहीत नाही करंगळीला धडून परमार्थ सुरू केलाय काकाच्या आबाच्या बरोबर आहे की नाही ऐका तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ राहे ते चित्त निर्मळ केलं का तो परमात्मा काय होतो येतो बरं का आपल्या अंतःकरणामध्ये लक्ष देऊन ऐका चित्त निर्मळ करायचं म्हणजे त्याला काय विंबार साबणानं घासावं लागत नाही चित्त निर्मळ करायचं त्याला दसरा काढावा लागत नाही त्याला म्हणजे मग काय करावं लागतं चित्त इतराच्या सुखानं सुख वाटलं आणि इतराच्या दुःखानं आपल्या अंतःकरणाला वाईट वाटलं का आपलं चित्त निर्मळ आहे म्हणून समजायचं होय नीट लक्ष द्या मी काय म्हणायला लागलोय तुम्हाला आपल्याला इतराच्या दुःखानं काय वाटावं दुःख वाटावं आणि इतराच्या सुखानं काय वाटावं सुख वाटावं मायबापाच्या इमानदारच्या सांगा तुम्हाला आपल्याला तसं वाटतं का उगं होय म्हणू नका मगाच्या सारखं मी तुम्हाला होय म्हणल्याशिवाय पुढंच निनान कीर्तन मी लय खडगुळ माणूस आहे ऐका तुम्हाला खरं सांगू का आपल्याला इतराचं दुःख आपल्यापेक्षा मोठं असलं जरी चंद महाराज बरं वाटतंय बरोबर आहे श्रीराम महाराज घोटाळा असा आहे आपल्याला इतराचं दुःख मोठं वाटलं का आपलं जरा हलकं वाटतं आणि इतराचं सुख आपल्यापेक्षा मोठं असलं का रामेश्वर महाराज लय बेकार कसनुसं वाटतं कसनुसं कळतं तुम्हाला नसन समजलं तुम्हाला सोपं करतो आता म्हणजे तुमच्या आम्ही हलकं रान सांगायचं आपलं राहिलं ना ते बरोबर आहे की नाही जड जायचं झालं आपलं हलकं सांगतो मी तुम्हाला एक बाई बाजारात गेली बाईचे 100 रुपये हरपले कोणाचे पण हरपले त्या बिचारीचे 100 रुपये हरपले बाई घरी आली 5-25 बाया हळदी कुंकाला आणि चहा प्यायला बोलवून घेतल्या घरी काय सांगायचं तुम्हाला एवढा त्रागा सारं घर डोक्यावर घेतलं बाई छातीवर बडवून घेऊन म्हणायची बाई बाजारात गेले 100 पडले बाई ऐकता तुम्ही कीर्तन बाई बाजारात गेले 100 पडले बाई बाजारात गेले 100 पडले बाई लय तळतळ करायची कसे जमा केले ते माझी मलाच ठाऊक त्या दिवशी पिंट्याची कपडे धुवायला घातली त्याच्या मागच्या खिशात 20 रुपये सापडले ह्यांच्या बनेलाच्या खिशात 30 सापडले असे मिळून 50 झालते ह्याईनं टीव्हीच्या पुढं पाकिट ठेवलं होतं त्यातले 50 आणले होते असे मिळून 100 झाले होते आणि एवढ्या कष्टानं जमवलेले 100 रुपये बाजारात गेले बाई 100 हरपले म्हणजे तळतळ करायची बरं एवढ्यावर बाई थांबते का वरनं तिचं ठरलेलं असतं ज्याला सापडले असतील त्याला पचायचंच नाही त्याचं नीटकच व्हायचं नाही त्याचं असलं होईल त्याचं तसलं असं ध्यानात येऊ लागलं का तुमच्या अशी बघा बरं का आता तिथं चहा प्यायला हळदी कुंकाला जमलेल्या पैकी एका बाईनं फक्त तिला म्हणावं जाऊ दे मरू दे का 100 रुपयासाठी एवढं कुठं तळतळ करायला लागली मग धरणं अर्धा तास जरा तुझ्या तोंडात राळा बिजना झालाय अगं मी तर परवा दिवशी कळमच्या मार्केटमध्ये गेले आणि माझे तर 500 पडले बाई तिचे 500 पडलेले हिनं ऐकलं का हिला एवढं भारी वाटतंय 100चं घेऊन बसला म्हणजे लोकाचे पैसे आपल्यापेक्षा जास्त पडले म्हणलं का हिला कसं वाटायला लागलं हलकं वाटायला लागलं तुम्ही म्हणता महाराज लोकांना लई नाद राहते लोकांचं दुसऱ्याचं सांगायचं ह्यांचं काही नसनच का गणेश महाराज ऐक नाही असं राहतंय मी माईच्या ना तुम्हाला खोटं सांगा ना आबाच्या समाधी पुढं कीर्तन करतो मी खोटं सांगत नाही माझ्या जीवनात घडलेली गोष्ट सांगतो गणेश महाराज मागच्या मे महिन्यामध्ये आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं कानातलं फुल ऐकता का तुम्ही कीर्तन माया इकडे बघा माझ्याकडं आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं तर ते काय 3 ग्रॅमचं फुल असतंय वाटतं किती असतं ते 3 ग्रॅमचं फुल होतं ते आमच्या आईच्या कानातलं काय सांगू तुम्हाला माझी आई असली तरी बी आईच की होती बरोबर बिचारी काय आमच्या आईनं म्हणता येडेवणी करायला घातलं श्रीराम महाराज आमच्या आई म्हणायची बाई आणि माझं लईच कष्टाचं होतं आणि असलं झालं आणि तसलं झालं ना आता मी मोज कीर्तनकार होतो पण मी सांगायचो फक्त जाऊ दे काय तुला उद्याच्याला आणतो ती म्हणलं आमच्या आई म्हणायची तुला काय बाबा तुझ्या काय जिबीला हाडबीड आहे का नाही तुला काय असा सहज बोलतो तू म्या कसं फुल केलं होतं माझी मलाच माहिती एक दाना ज्वारीचा कवा केरात जाऊ दिला नाही म्हणायची चिचाची बोटकं लोकांना चिचा झाडून नेल्यावर रानातली यापाऱ्यांना झाडून नेल्यावर बारकी ती शिंगल बोटकं सुद्धा याचल्यात म्हणायची आमच्या चिचुकं याचल्यात काय बी मला सांगायची महाराज का आणि मेले कष्टानं जमवलेलं होतं बाईन तितक्या कष्टाचं फुल गेलं
बरं दुसरं करतो म्हणलं तरी समजून घे ना आमची आई. पण मग आमची आई पुन्हा म्हणायला लागली हां पण सापडू बापडीचं ज्याला सापडला असेल त्याच्या नाही का म्हणजे संसारात आलं लक्षात त्याला दुखणं येईन त्याचं काही न होईल अशी म्हणायला लागली आमची गाई. आणि त्याचं तेवढं पैसेच जाते ना आता त्याचा काय गुन्हा आता बिचाऱ्याचा सापडल्यावर हारपलं आपलं गप बसावं का म्हणजे हे का हे वरनं तसं बोलायला घातलं. आता मला बी वाईट वाटतच होतं की आणि मी जर इतका असतो तर म्हणजे असं जमतं का तसं संसारी माणसाला बेकारच वाटणार कीर्तनकार का असलो काय कोणी काय असलो काय उगं मी महाराज वरनं म्हणत होतो जाऊ दे गण दुसरं करतो 2-3 ग्रॅमचं फुल म्हणजे काय साधा टपार आहे म्हणता काय हाय का नक्की. आता काय भाव झालाय त्याचा हा 78 आहे स्वस्त झालंय की राव 85 वर गेलतो मे महिन्यात बरोबर आहे की नाही. आणि तिथं मी म्हणलं ती 3 ग्रॅमचं पैसे 8-8.5 रुपये ग्रॅमने बाबा म्हणलं 26-27 हजार रुपये झालं करणा वळण हिन 3 म्हणजे जवळजवळ ही कार्यक्रम 30,000ला पडला म्हणलं आपल्याला म्हणलं आपली 2-3 कीर्तनं तर गेली बोंबलत म्हणलं अशीच आहे का नाही. असं माझ्या मनात यायला लागलं मी बी आपला उलसा चेहरा पडल्यावर नाही चालता माझा विचार करीत हिशेब लावीत पण आमच्या शेजारचं पोरग त्याचं नाव अमर आहे तुम्ही चौकशी करा तसं काय नाही म्हणजे खरंच आहे ती म्हणून मी सांगायला लागलोय तुम्हाला. आणि ते मला कधी न बोलता महाराज कधी इकडं तिकडं जात नसायचं पण घोटाळा काय झाला आकाश महाराज त्यानं 4-5 बाऱ्या माया पूर्ण यारजाऱ्या घातल्या पण मला बोललंच नाही गणेश महाराज त्या दिवशी. मग मीच म्हणलं कार गाड्या मग 2-3 वेळेस झालं म्हणलं तू इकडं तिकडं फिरतोय मला बोला ना गेला काय व्हायना गेला जवळ आला माझ्या आणि बारीक हसला कालातले गेलात आणि असं लाजून म्हणला काय सांगा महाराज म्हणला लय राडा झाला राव म्हणलं मगा मी काय झालं रे अहो म्हणला मगा 5 वाजता आमच्या बायकोच्या गळ्यातलं म्हणलं 7 तोळ्याचं तुटून पडलंय सापडच ना झालंय म्हणलं असं भारी वाटलं म्हणता मला जाऊ द्या मरू द्या म्हणलं कुठं आपल्या आईचं 3 ग्रॅमचं फुल पडलंय म्हणलं आता कशाचं काय कीर्तन समजायला लागले नव्हतं हा हा रांगोळ काढत होती सकाळ 6 वाजता एक माणूस आमच्या दारात आला आणि आमच्या बायकोला कसा करते माहिती का कुठं गेला महाराज आमची बायको तर दचकलीच बुवा. मी पहाट तिकडून अहमदनगर जिल्ह्यातून कीर्तनावून आलतो बैठकीच्या पुढच्या खोलीत झोपलेला गडी मी पळतच बाई घरात आली आमची मला म्हणली माय आपल्या दारात कोणतर माणूस आला आणि तुम्हाला लय आरतुर बोलायला लागलाय. मी लगेच ओळखीला जात गावातलीच असणार म्हणलं त्याशिवाय कोण आपल्याला आरतुर बोलतंय असू दे म्हणलं कोणी का असं चहा कर बाई म्हणलं घरात जाऊ. आमची बायको चहाला गेली मी आपलं डोळं चुळीत आपलं त्या बेडवर बसलो तर आला बाबा गडी आत बघितलं तर आमच्याच भाऊकीतला तुका तात्या बोला की म्हणलं काय काम काढलंय. आमचा तात्या कसा करते मला बघून बघा बरं का नीट लक्ष द्या आता काय नाही बाबा म्हणला सांगायसारखंच नाही मला लयच बेकार झाले काय समजायचं सांगा बरं तुम्ही सांगायसारखंच नाही लयच बेकार झाले म्हणला आणि धोतर घाल म्हणला मला धोतर घाल सांगायसारखंच नाही लयच बेकार झालंय काय समजायचं सकाळ झोपीतनं उठलेल्या माणसाने आता मनात बी काही वाईट आणू वाटाणा काहीच होईना गेलं असं दे म्हणलं तात्या काय असं ना सांगून टाका म्हणलं काय त्याला काय एवढं नाही बाबा म्हणलं कसं सांगावं हीच कळाना गेले म्हणलं मला अरे म्हणलं जीभ टाळ्याला चिटकायला लागली रे माझी घशाला कोरड पडली म्हणला माझ्या लयच बेकार झाले आता घशाला कोरड पडली जीभ टाळ्याला चिटकायला लागली मला मा बीपी लागला आणि वाढायला लागलं आता आहे का नाही आणि पुन्हा वरनं ठेपा अजून उरक आणि धोतर घाल असं काय म्हणून आपलं धोतर घेतलं मी आपलं घालायला घातलं रामेश्वर महाराज आपलं धोतर घालावं म्हणलं मी धोतर घालतोय मी घालता म्हणलं तात्या काय असं ना मला सांगून टाका म्हणलं काय बी असं द्या नाही बाबा सांगायसारखंच नाही म्हणलं उरक तात्या म्हणलं माझे पाय लागले थरथर कापाय म्हणलं मी खाली बसलो माझ्याच्याने दमच नाव गड्या म्हणलं मला सांगा तर मी घराच्या बाहेर पाऊल टाकेन तात्या कसा करते माझ्याकडे बघून नीट ऐका अरे काय नाही बाबा म्हणला ते आपल्या भाऊकीतला वरच्या वाड्यातला नामदेव नाना नाही का रे मी म्हणलं हां मी म्हणलं आता 30-32 वर्षाचा तरणा बांड पार मारतातला टाळकरी पोरगा काय झालं म्हणलं नामदेव नानाचं म्हणजे माझ्या मनात यायला लागलं की आहे का नाही अरे मला त्यांनी रात्री 11:30 वाजता लयच राडा केला म्हणतो मी काय केलं अरे म्हणला त्यांनी रात्री 11:30 वाजता म्हणला
आमचं ते वरचं वावर नाही का, मी म्हणलं हां, आणि वरच्या वावरातली पलीकडच्या बांधावरली चिच तुला माहिती आहे की. तुम्हाला काय वाटायला लागले सांगा बरं. मला बी तीच वाटायला लागलं होतं. मला बी वाटलं त्याने आता फाशी घेतली असं मला वाटलं की राव तिथं. म्या म्हणलं हां काय, म्या म्हणलं हां काय केलं म्हणलं नामदेव नाना चिचाला. अरे ऐके म्हणलं, अरे म्हणलं ती चिच नाही का म्हणलं वरच्या बांधावरची आमच्या वरल्या वावरातली. म्या म्हणलं हां. अरे त्या बांधाच्या पलीकडून त्याचाच वावर आहे की म्हणला. म्या म्हणलं हां आहे की. अरे त्यानं रात्री 11 वाजता त्याच्या वावरात बोर घेतलाय म्हणला. काय केलंय म्हणलं. आता काय समजायचं, मी बोर घेतलं म्हणजे काय, काय झालं म्हणून काय विचारतो म्हणला. अरे भलतंच पाणी लागलंय म्हणला त्याच्या बोरला, लईच पाणी लागलंय म्हणला, 5 इंच पाणी लागलंय म्हणला. हा लई पाणी लागलंय म्हणला. मला दमच निघा ना म्हणला त्याचं पाणी बघितल्यापासून. रातभर डोळा लागला नाही, कसाच झोपलो नाही म्हणला. डोळ्यापुढं त्याचं पाणी आलं का धडक घ्यावं वाटायचे मला बिताडाला जाऊन मला. हा रातभर झोपलो नाही म्हणला. आता पहाटे तुझी गाडी आमच्या दारात वाजली म्हणलं हेवा आलाय म्हणून सकाळ तुझी गाठ घ्यायला आलोय म्हणला मला. बघा आता कशी कथा आहे आता. आणि मी म्हणलं मी काय करू म्हणलं आता. काय करू म्हणजे म्हणला आता काय कर म्हणला, माझ्या गाडीवर बस आमच्या रानात चल आणि मला बी एक तसलाच बोरचा पॉईंट दाखव म्हणला. आहे का आता कशी पंचायत सांगायची पद्धत काय सांगायला लागलाय काय. आणि मी म्हणलं आता मला तुम्हाला कोणी सांगितलं म्हणलं तात्या मला पाणी कळत आहे म्हणून. उगा नाटकं करू नको म्हणला, उगा बस. हा नाटकं करायला लागला काय म्हणला, तुला सगळं येत आहे मला नाही येत. येळाचे 2-2 गावं झपकीत हिडाय जमत आहेत का म्हणलं. भाऊ किती लोकांचा टपारा लय बेकार. हा मी म्हणलं तात्या म्हणलं मला कीर्तन येत आहे म्हणून लोक बोलवते ती, मला काही थोडीच पानाड्या म्हणून बोलवते ती काय इकडं, बरोबर आहे की नाही. मला जमाना बाबा म्हणलं पाण्याचं. नाटकं करू नको बघ, हा घरात आहे म्हणून सांगायला लागलोय तुला. बस गप नाटकं करू नको. गाडीवर दाब दिला मला गाडीवर बसविला की राव. बरं जाताना पुन्हा परमेश्वर महाराज वरून झपका त्याचा. त्याने म्हणला मला माहित नाहीत का तुमच्या खोडी. बघा आता तारका नाही कशामुळे नाटकं असते ती. कोऱ्या तारका असल्या तरी वर्ण म्हणता तुम्ही नाही मोकळी. हा मला सगळं कळतं रे नाटकं. चल मला तुझा दाखवतो तुला कसं काय असतात तुमच्या कुडी ती. गप बसलं बाबा म्हणलं काय आणि काय काढते काय उचकून म्हणलं आपलं काय कशाला काय घेण्या देण्याचं आबरू खवळून घ्यायची म्हणून गेलो मी. आबा बांधाच्या कडालाच पूजा मांडली राव त्यांनी. हा आणि त्यानं तेव्हा 2000च्या नोटा चालू होत्या अशा कना 10 नोटा माजल्या आणि 20,000 रुपये दक्षिणा ठेवली राव. माईच्यानं खोटं सांगे ना मी तुम्हाला. त्यानं जशी दक्षिणा 20,000 रुपये ठेवली मला आमच्या तात्याच्या वावरात कुणी कुडून बी पाणी सारा जर दिसायला लागलं. भलतं पाणी दिसायला. बरं लगेच्या लगेच त्याला कसं उचलू बरं मी आता ती दक्षिणा तरी उचलाय. कीर्तनाच्या आधी पाकिटं भरा म्हणल्यावर भरतेनी काय साप आणि ते की राव बरोबर आहे की. मग मी लय गडी हुशार. मग म्हणलं आपण बी जरा थोडं डोकं लावावं लागते. मग मी लोकांचे नाटकं बघितलेले इकडं तिकडं फिर मी आणलं तात्या म्हणला काय बोबाटा करू नका म्हणलं माझा लय मला लय त्रास होतो म्हणलं पाणी बघितल्यावर. असा तर गडी खुश झाला म्हणता. अरे मला माहिती रे बाबा म्हणला म्हणून तर तुझ्याकडे येडा कर मला सकाळी यायला. मला सगळं माहिती आहे तुला सगळं कळतंय म्हणून रे बाबा. हा आणि तू मला माहित होतं तुला दक्षिणा लय मोठी ठेवल्याशिवाय पाणी सांगणार नाही. हा म्हणून मी ती सगळाच कार्यक्रम केलाय. मला सगळ्या तुमच्या खोडी माहितीत रे ठेव का असं पुन्हा तिने वरण म्हणलं बर फिर सगळ्या वावरात फिर म्हणला. एक चक्कर मार. सकाळ तसल्या म्हणजे जागून आलेलो मी रातभर साऱ्या वावरात फिरलो त्याच्या. दक्षिण हिंडलो आलो म्हणलं नारळ आणला का तात्या हे म्हणला नारळ तवा बी आणलाय म्हणला. माईच्यानं खोटं बोला ना मी तुम्हाला. तवा बी फिरला नाही नारळ बी फिरला नाही. मीच घरा 2-4 बाऱ्या फिरलो. धाप मुने अंग टाकून दिलो. माई शपथ म्हणत तात्या असला तर नंबर 1 पॉईंट आहे म्हणता. लईच नंबर 1 पॉईंट आहे म्हणला. तात्या म्हणला काय बोलतो कितीक लागन पाणी. मी म्हणलं 5-6 इंच तर फिक्सच पाणी आहे म्हणलं. आता नीट ऐका कीर्तनात या म्हणजे नामदेव नानापेक्षा जास्त लागतंय ना म्हणलं आपल्याला पाणी. चित्त नामदेव नानापेक्षा
पेक्षा जास्त लागेल ना म्हणलं आपल्याला पाणी. मी म्हणलं 100% नामदेव नानापेक्षा जास्त लागतंय. आणि फोड नारळ म्हणला तुझ्याच हाताने कर पूजा. पूजा केली, नारळ फोडला. घे आता दक्षिणा तुलाच म्हणला. दक्षिणा ती उचलली मी अशी, त्याच्यावरती अक्षदा खडी साखर ती पडलेलं असं झटकिलं महाराज आणि नुसतं असं खिशात ठेवलं बघ. खिशात ठेवलं की मला कसं करता येतात त्या, पण ध्यानात ठेव बघ. म्हणलं काय ध्यानात ठेवू बघ म्हणला. नाही पाणी लागल्यावर म्हणला नाही, आपला बोर घेतल्यावर नामदेव नानाचा बोर कोरडा पडला पाहिजे. चित्त कळते का तुम्हाला निर्मळ? आलं का ध्यानात माझं म्हणणं तुमच्या? आपला बोर घेतल्यावर काय झालं पाहिजे म्हणला, नामदेव नानाचा बोर कोरडा पडला पाहिजे. मला हेतूवरच दृष्टांत सांगायचं आहे पण पूर्णच करून टाकतो मी तुमच्या पुढं आता. बरोबर आहे का नाही? शाना म्हणजे बोर कशामुळे घ्यायला घातलाय, त्याचा नामदेव नानाचा कोरडा पडावा म्हणून. आता कसं करावं सांगा बरं तुम्ही. आता हे पाण्याचं जमत होतं पण आता कोरडा पडायचं जमना बाबा म्हणलं. मग बरं आता ती महागारी बी दक्षिणा देऊ वाटाना. मग म्हणलं जाऊ दे आता कसं का असा ना म्हणलं. मग डोकं लावावं म्हणलं थोडं. म्हणलं गड्याला आता हुंड्यानं महागासारखं काहीतरी करावं. मी म्हणलं तात्या म्हणजे असं म्हणा की आपल्याला नामदेव नानाचा जरा हाणायचा आहे का. आणि मग म्हणला मला रातभर झोप कशामुळे आली नाही. म्हणला बोरच घ्यायचा आहे त्याच्यामुळं. कशामुळं? त्याचा कोरडा पडावा म्हणून. आणि तसा पॉईंट दाखव म्हणला. हां, नामदेव नानाचा बोर जर कोरडा करायचा असला तर एक काम करावं लागतंय म्हणलं. आणि काय करावं लागतंय? मग मी उगत ह्या झाडाकडे बघ, त्या झाडाकडे बघ, हिकडल्या बांधाकडे बघ, उगच आपलं असं खालनं बघायचं, असं असं मोजायचं. मी जसा खाली वाकन तसा ती बी वाकायचं. त्याला वाटायचं नदी बिंदी आहे का काय कुणास ठाऊक खाली, असं वाकून बघायचं. काय काय म्हणजे पॉईंट बदलावा लागतो काय मला म्हणला. पॉईंट बदलावं लागत नाही म्हणलं काय करावं लागतंय, आपल्याला आपला बोर 2500 फूट खाली घालावं लागतंय म्हणलं. पाणी होता बघा. काय म्हणलं मी नामच्या तात्याला, किती बोर खाली घालावं लागतं म्हणलं आपला. तात्या तर टाण मुन्या 2 फूट दचकालाच आमचा उडलाच. काय बोलतो म्हणलं, 2500 फूट कुठं बोर असते होय म्हणलं. हा मग म्हणलं नामदेव नानाचा झरा आपल्या वावरात तेवढा खोल आहे म्हणलं. तुम्हाला वाटलं का त्याच्या वावरात 500 फुटावर लागलाय म्हणजे आपल्याला बी लागेल म्हणून. ती जर झरा हाणायचा म्हणलं तर 2500 फूट खोल जावं लागतंय. म्हणजे मला वाटलं 2500चा भेव दाखविल्यावर नाही म्हणे. बरोबर आहे का नाही? आणि मग म्हणला लई स्तोत्र आता खर्चात घातलं की म्हणला मला. मग बोरच घ्यायचं म्हणलं तर 5-1 लाख रुपये लागते. मॅन मग लागते ना म्हणलं. आता हुंड्यानं मागं सरकल. बरोबर आहे का नाही? म्हणजे माणसाला 2-3 नाद लय बेकार असतात. एक असते गावकीचा, दुसरा असतो नावकीचा आणि तिसरा असतो भावकीचा. हा 2 एकर इकलं तरी चालतंय पण नादच पुरा करणार माणूस ह्याच्यात. म्हणलं आता गपची बसतंय काही की, पण मला म्हणला हे बघ सोयाबीनचं कापसाचं 2-1 लाख रुपये रेडीच म्हणलं आपल्याकडे घरी. लाखभर रुपये रांजणी कारखान्याकडून येणं आहे म्हणलं आपलं. 3-1 लाखाचा जुगाड आहे म्हणला. ऐन टायमाला 5 लाख गोळा व्हायचं नाही तर त्यापेक्षा एक काम करू म्हणला, लाखभर रुपयाचं बायकोचं सोनं आहे ती कुठंतरी नेऊन सरापाकडे ठेवू म्हणजे 4-1 लाखाचं जुगाड जुळत आहे बघ म्हणला. आणि मग आता आपल्याला किती कमी पडते ना मी म्हणलं लाख. बरोबर आहे का नाही? आता कसं करावं म्हणला लाखाला. काय काळजी करायची गरज नाही म्हणला. करंज कल्ल्याची मिहुनी आपल्याला अर्धा रातचं उष्ण देते म्हणला. नाही म्हणत नाही म्हणला ते आपल्याला. लाखभर रुपये आणतो म्हणला मेहुनीकडून मी साडूच्या परस्पऱ्या. आणि सांग म्हणला पॉईंट कुठं येते. म्या म्हणलं माझं तर हातपाय थरथर कापायला. म्या म्हणलं हिथंच पॉईंट आहे म्हणला. पण आता एक काम कर म्हणला तू. म्या म्हणलं आता काय करू. आता पाणी सांगितलंय सगळं झालंय म्हणलं. जा म्हणतोय काय की मी गाडी घेऊन येतो म्हणला आणि तू हिथंच बसून राहा म्हणला. मला गडी गेला आणि दुपारच्या उन्हाच्या कारात गाडी घेऊन आला आणि गाडी सुरू केली. जसा बोर सुरू केला आणि जसा धुरळा सुरू झाला म्हणता कसाच धुरळा बंद व्हायना. 5-6 वाजता 1000-1200 फूट बोर झाला. गाडी दिसना धुरळ्यानं. मी पलीकडून बसलेलो, तात्या अलीकडून बसलेला. मला बसून राहा म्हणलेला. आणि खेकाण्यानं आणि फुफुट्यानं आम्ही 2 जण एकामेकाला कशीच दिसना गेला. पण कवा बावा वाऱ्याच्याच सुताना असा तिरपा व्हायचा धुरळा. आणि मग तात्या माझ्याकडे बघायचा आणि मला असा विचारायचा लांबनच,
असं बघ म्हणायचा मला. आणि मग त्याला नामदेवनाचा कोरडा करायचा असल्यावर मी त्याला लांबूनच सांगायचं उगा ग बस आणि असं दोन आणि अशी बोटं करायचं. मी 2000 फुटाच्या खाली गेल्यावर लागतंय म्हणायचं मी त्याला. रातच्या 11 11:30 वाजता आमच्या तात्याचा बोर 2000 फूट झाला. टिपका पाण्याचा वर आला नाही, नुसता फुफुटा, दुरळाच बंद नाही. म्हणलं आता आपलं इथं थांबणं बरं नाही, हे आपल्याला बोरमध्ये टाकून हानी आपल्या घरला गेलेलं बरं बाबा म्हणलं. मग आपलं घर जवळ केलं, जेवण केलं आणि आपलं झोपलो घरी. म्हणलं कसं व्हायचंय तसं उभापडीचं बघू. सकाळच्याला पाटा आमच्या तात्याचा बोर संपाला. बोरच्या गाडीवाल्याचा त्यांना हिशोब मिटविला. घरला नाही गेला तात्या, आमच्याच घरला आला. असा गेट वाजल्या मला कळालं तात्या आलाय म्हणून. मला तरी कशाची झोप लागते म्हणता, तसला तमाशा झालेला फुफुट्याचा सगळ्या. आणि मग मी तात्या कसा आलाय म्हणून असं चादर उघडून बघितलं तर तात्याच्या अंगावरची कापडं सगळी खेकाण्यानं मळालेली, भवायान मिश्यान पांढऱ्या हुप झालेल्या सगळ्या फुफुट्यानं सगळ्या त्याच्या. आणि आला माझ्या पायथ्याला बसला. 2 मिनिटं असा गपचूप बसला. मी लई जाम पांघरून घेतलं होतं. आता नको बा उठायचं म्हणलं, कशाला हातानं बेजारी करून घ्यायची आपली म्हणून. आणि मग आधी आवाजावं बोलून मला हाका मारायचा, महाराज उठा की. हो महाराज उठा महाराज उठा. मी 1 नाही 2 नाही गपच. मग तात्याला जरा राग आणि त्यांनी टाकला दुसरा गिर लगेच. ते म्हणला ए दुश्मना, अरे असा कसा झोपला म्हणला, तुला कसा झोप लागली होय रे म्हणला माझं वाटलं करून. कसा निदानचा झोपाना म्हणला एकदाचा कायमचा, म्हणजे ते चचाना म्हणल्यासारखं. तुला माझं वाटलं करून झोप लागलं होय रे म्हणलं. तुझं वाटलं होईन, तुझं असलं होईन, तुझा सत्यानाश होईन, तुझं तसलं होईन. शिवाय द्यायला लागला मला. आणि मला नाही राव आवरलं. मग मी भेवा तोंडाच्या वरलं पांघरून काढलं. म्हणलं येत त्या माझं कवा वाटलं व्हायचे तवा होऊ दे, पण माझ्या पट्ट्याच्या हातानं तुझं रात्रीच सत्यानाश झालाय म्हणलं. तुला काय करायचं कर गाड्या म्हणलं. लोकांचं कोरडं पाडायचं म्हणलं आपल्याला पाणी लागत का? अनेकांच्या घाते ज्याची निवतीला चित्ते. बरोबर आहे का नाही? इतराच्या दुःखानं दुःख जर होत असेल तर आपलं चित्त निर्मळ आहे, आणि इतराच्या सुखानं जर आपल्याला आनंद वाटत असेल तर आपलं चित्त निर्मळ आहे. इतराच्या दुःखानं जर आपल्याला समाधान वाटत असेल तर आपलं चित्त निर्मळ नाही. ज्या अर्थी आपल्याजवळ परमात्मा येत नाही त्या अर्थी आपलं चित्त निर्मळ. बरोबर आहे का माझं म्हणणं? आता आहे का? मग तो परमात्मा एकतर चित्त निर्मळ केल्याच्या नंतर जवळ येतो, आणि दुसरी साधना सांगतो मी तुम्हाला बरं का. ती कशानं प्राप्त झाला? अभंगाचं 3रं चरण सांगितलंय बघा. नपविजय केल्या तपाची रासी, नपविजय केल्या तपाची पाची रासी
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नपविजय केल्या तपाच्या राशी ते जनलोकाशी दाखविले. तो परमात्मा जप तप न करता त्या पुंडलिक रायानं दाखवला व्यवहाराच्या बळावरती. मग त्यानं काय केला व्यवहार मला एवढं सांगा. त्यानं देवाची सेवा केली होती का? कोणाची केली ती? मग संपवायचं कीर्तन मला लवकर पटकन बोला. कोणाची सेवा केली त्यानं? समजू लागले ना तुम्हाला? आता लक्ष देऊन ऐका, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. देवाची सेवा करून आई वडील मिळत नाहीत, देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत, पण आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. हे पुंडलिक रायाचं चरित्र आहे. हे चरित्र मात्र आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे. आता मला थोडं आनंद एका गोष्टीचा आहे आणि खंत एका गोष्टीची. खंत म्हणजे संस्थांची नाही, बरोबर आहे की नाही? खंत श्रोते वर्गांची. ऐका, ज्यानं ही सेवा आई वडिलाची करायला पाहिजे बरं का, त्या सेवेचं महत्त्व काय अगोदर लक्ष देऊन ऐका. 2 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, धारिष्ठ धैर्याचा, वरिष्ठ भक्तांचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. त्यानं पवित्र असं कोणतं पुण्य केलं तर आता ऐका, पितृसेवा पुण्य, लाधला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे, त्या ब्रह्माला नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. ते ब्रह्म मार्ग चुकलं, पंढरपूरला आलं बरं का. सगुण साकाराला आला परमात्मा. आपण सगळी पूर्वपीठिका पाहिली अगोदर. मला सांगा, त्या ब्रह्मानं ब्रह्म सनातन अंग संगे अंग संघाशी आलं. कोणी? ज्यानं मायबापाची सेवा देवस्वरूप ईश्वर स्वरूप समजून केली त्यानं. आता ऐका की तुकोबरायचं पुढलं प्रमाण आहे त्याच्या. अंग संगे रंगे क्रीडा करी जाना, त्या घरी पाहुणा वैकुंठीचा. तुम्हाला म्हटलं होतं ना, देवानं आपल्या घरला यावं असं कोणाकोणाला वाटतं. ज्यानं मायबापाची सेवा ईश्वर स्वरूप समजून केली त्याच्या घरी, त्या घरी पाहुणा वैकुंठीचा. वैकुंठीचा राणा पाहुणा होऊन येतो. आता पुढचा ऐका, धन्य त्याची शक्ती, भक्तीची हे ख्याती, आणि तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. त्याच्या चरणावरती मुक्ती लोळून घेते. त्याच्या भक्तीची शक्ती अशी आहे आणि त्याची ख्याती अशी आहे. कोणाच्या? ज्यानं मायबापाची सेवा केली त्याच्या. काय? तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे नवजता दुरी दवडिता. तोही अन्वय आबा इथंच लावून टाकायचा. पुढं तुम्हाला अजून सांगून जाईल का हे आपलं मला तुम्हाला काय सांगायचं आहे की सर्व रिद्धी सिद्धी पुन्हा जेवढ्या मुक्ती सांगितल्या शास्त्रानं त्या सगळ्या मुक्ती सगळ्या सिद्धी त्याच्या दारात काय करतात? लोळण घालतात. ज्याच्या घरी वैकुंठीचा राणा पाहुणा होऊन येत असेल, ज्याच्या घरी सगळ्या सिद्धी सगळ्या मुक्ती दारात लोळण घालत उभा राहत असतील बरं का. मोक्षाम्मा घरी कामारी दाशी होय सांगवाईशी तुका म्हणे. हे सगळं ज्याच्या दारात घरी घडत असेल त्याच्या सुखाला काही कोणत्या गोष्टीची कमी असेल का? कोणाच्या घरी हात पसरावं लागत असेल का? नाही. आणि याच्यासाठी काय करावं लागतं तर त्याला फक्त मायबापाची सेवा करावी लागते, दुसरं काहीच करावं लागत नाही. आणि ते पुंडलिक रायानं केलं. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निदान आणले पंढरी. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आता ऐका, ज्यानं मायबापाची सेवा केली त्याच्या घरी काय काय गोष्टी घडतात मी आता ऐकलं वर्णन. ज्यानं हे ऐकायला पाहिजे, खंत सांगायला लागलो मी तुम्हाला, ज्यानं हे ऐकायला पाहिजे ते कीर्तनात बसलेले नाहीत बरं का. ज्यांना हे ऐकायला पाहिजे ते कीर्तनाला बसलेले नाहीत. जे कीर्तनाला ऐकायला बसलेत त्यांना मायबाप नाहीत. 80% लोकांना मायबाप नाहीत कीर्तनात बसलेल्या. 20%चा विषय राहिला, कोणाचा माय मेलाय, कोणाची बाप मेली आहे. 10-5% लोकांचे फक्त असतील. ज्यानं हे कीर्तन ऐकायला पाहिजे, ज्यानं हे विवेचन ऐकायला पाहिजे ते लोक कीर्तनात आलेत का? नाही. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आपल्या धर्माची शोकांतिका हीच आहे. तुमच्या गावामध्ये मुसलमानाची लोक असतील की, तर मुस्लिम समुदायाची, त्या लोकांचा एक आदर्श घ्या. मुस्लिम समुदायाच्या त्यांची 2-2, 3-3, 5-5 वर्षाची लहान लहान लेकरं असतात. त्यांच्या डोक्यावरती जाळीची टोपी पांघरू घालतात, अंगावरती शेरवानी ड्रेस घालतात, पोराच्या करंगळीला पकडतात, घेऊन जातात, म्हणतात चल बेटा ये हमारी मस्जिद है, ये हमारा अल्लाह है, ये हमारा कुरान है, ये हमारा दर्गा है. त्यावेळेस त्या लेकराच्या अंतकरणामध्ये धर्मसंस्काराचे बीजारोपण तिथं होतात. तुम्ही आपण कधी दाखवलं का आपल्या पोराला चल बाळा आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग परमात्मा, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप सिंह, महात्मा बसवेश्वर, शहीद भगतसिंग, राजगुरू
सुखदेव, अहिल्यादेवी होळकर या राजमाता जिजाऊ मासाहेब, राष्ट्रपुरुष, संत पुरुष, देवदेवता त्या लहान लेकरांच्या अंतकरणाला कळू द्या. आणि न कळून दिल्यामुळे जन्मदात्या मायबापांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. एक लक्षात ठेवा, आपल्या पोरानं काय व्हावं हे आपल्या हातात नसतं, पण आपण आपल्या पोराचा बाप कसं व्हावं हे आपल्या हातात असतं. माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, प्रत्येकाला वाटतं माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, बरोबर आहे का नाही? जे करायचंय ते करा, पण अगोदर चांगला माणूस आपला मुलगा व्हावा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पोरानं आपली सेवा करावी तर त्याला सुसंस्कार संपन्न बनवलं पाहिजे. पण कीर्तनाला येत असताना आपण आपली लेकरं कीर्तनाला आणायला पाहिजे. मी माझी 2 पोरं घेऊन कीर्तनाला आलो इतक्या वडावडीत, म्हणजे मला पोरं 2 आहेत म्हणून दाखवायला नाहीत का तुम्हाला? तुमचं काय ठरलंय तुमचं तुम्ही ठरवा. आता माझी विनंती आहे गड्या तुम्हाला, तुम्ही सगळी ज्येष्ठ माणसं आहेत ना कीर्तनाला बसलेले, आपल्या नातवानं कीर्तनाला पाहिजे, आपल्या परिवारानं कीर्तनाला आलं पाहिजे. कीर्तनाचे निनटनाचे किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हे कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होत तसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा. हे कीर्तन म्हणजे ही परंपरा साधी नाही. एक लक्षात देऊन ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कपाळावर लावला, ते छातीवर लावला, पोटावर लावला, पाठीवर लावला, कपाळावर चंद्राची कोर लावली, वारकाचे वस्तारे मुंडेपर्यंत दाड्या कोरल्या, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अनुयायी नाहीत होत लेकरं. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगेन 2 तास जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन मांडी न मोडता जो तरुण ऐकत होता त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तरुणांना कीर्तनाला आलं पाहिजे. ज्या दिवशी तरुण कीर्तनाला येतील त्या दिवशी शिवाजी महाराजांचं स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. जोपर्यंत कीर्तनाला तरुण येत नाहीत ना, जोपर्यंत कीर्तनात तरुण येत नाहीत तोपर्यंत स्वराज्याच्या निस्त्या गप्पा आहेत. स्वराज्याच्या गप्पा सत्यात उतरवायच्या असतील तर कीर्तनात तरुण आले पाहिजे. आणि त्या आणण्याचं काम तुमचं आहे. येथ वडील जेची अचरती तया नाम धर्मची ठेविती. पण माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळीनं कीर्तनाला पोरं आणली पाहिजेत आपल्या. आणि न आणल्यामुळे देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी झगडणारी झुंजणारी पिढी सोडून द्या, पण स्वतःच्या मायबापासाठी जगणारी सुद्धा पिढी सध्याच्या काळामध्ये शिल्लक राहिली नाही. म्हणून तर आईबापांसाठी वृद्धाश्रम निघाले. पंढरपूरमधल्या वृद्धाश्रमाला लेकरांना नाव दिले भक्त पुंडलिक वृद्धाश्रम. देणाराचा उद्देश मला माहित नाही, ऐकणारे नीट ऐका. त्या वृद्धाश्रमाला कधीतरी भेट द्या. पंढरपूरला गेल्यावर तिथं खिप्तत पडलेली 80, 90, 95 वर्षाची जोडपी असतात. त्यांना विचारा तुमची पोरं काय करतात, तुम्हाला सांगतील ते. माझा पोरगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, कलेक्टर आहे. पण एकही वृद्धाश्रमामध्ये खिप्तत पडलेलं जोडपं तुम्हाला असं नाही उत्तर देणार माझा पोरगा अंगठे बहादूर आडमोठा शेतकरी म्हणून. अंगठ्या बहादूर आडमोठ्या अशिक्षित लेकरांना जे मायबापाचे हाल केले नाही, ते हाल जर शिकलेली सवरलेली पोरं करत असतील, काय घातले आपण त्यांच्यावरती संस्कार, काय शिकवलं त्या लेकराला आणि कसं घडवलं हे लोकाला सांगून चालणार नाही. तर आपण त्या पोराचा माय आणि बाप या भूमिकेला पात्र असणारे संस्कार घातले नाहीत, हे बोट मात्र आपल्याकडे घ्यावं लागेल. पण माझी विनंती आहे तुम्हाला मायबापांना सर्वांना, लेकरांवरती संस्कार चांगले घाला. एक लक्षात ठेवा, जिजाऊ मासाहेबांना जर ठरवलं असतं तर त्यांच्या 100 पिढ्यांना बसून खाल्लं तरी सुद्धा सरलं नसतं. पण हे का आणि कोणासाठी, तर हे स्वराज्यासाठी, या धर्मासाठी, या देशासाठी. म्हणून एक माझी विनंती आहे तुम्हाला, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी समर्थन देणारी पिढी जर तुम्हाला, समर्पण देणारी पिढी जर निर्माण करायची असेल, आपण लेकरांवरती योग्य संस्कार घालावे लागतील. म्हणजे माझी विनंती आहे गड्या तुम्हाला, तुम्ही लेकरं चांगले घडवा. ते 80% नोकरदार आमच्या परिसरातले स्वतःचे मायबाप सांभाळत नाहीत. जो कोणी त्यांचा गावाकडचा भाऊ असतो ना, काबाड कष्ट करणारा, मोलमजुरी करणारा गावाकडचा, तो 200 रुपये रोजाना जाऊन स्वतःचे मायबाप सांभाळतो. पण लाख 2-2 लाख रुपये पगारीची पोरं स्वतःचे मायबाप सांभाळत नाहीत. ही शोकांतिक काय. माझी विनंती आहे तुम्हाला, आपलं पेरायचं काय ठरलंय अगोदर गडीत कळलं पाहिजे. तुम्ही जे पेराल ते उगवत असतं. म्हणून लेकरांवरती संस्कार चांगले घातले, देवाचे, देशाचे, धर्माचे संस्कार चांगले घातले तर तुमचा म्हातारपणातला काळ सुखात जाईल. नाहीतर म्हातारपणाच्या वेळेला ते तुमचे हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुमचे म्हणण्यापेक्षा मी पण त्यातच आलो, बरोबर आहे की नाही. तुमचे म्हणणं मला योग्य वाटणं गेलं. आपण आपल्या काळाचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, लेकरं घडवत असताना अशी घडवा जसे मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. बरं का, तुम्हाला अजून थोडं सोपं करून सांगेन मी. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं मी जिंकलो पाहिजे, जिंकण्याची आस प्रत्येकाच्या हृदयात असते. जिंकत असताना असं जिंका का छत्रपती शिवाजी महाराज जसे जिंकले तसे जिंका. आपण ज्या वेळेला शाळेमध्ये जातो, अभ्यास करतो, शाळेमध्ये कॉपी करून पास होतो, पास झाल्याच्या नंतर आपल्याला वाटत असतं आपण तिथं जिंकलो. पण एक लक्षात ठेवा, आपण कॉपी करून पास झालो, आपण जिंकलेलो असतो, पण आपल्याला घडवणारी शाळा आणि शिकवणारे शिक्षक मात्र हरलेले असतात. अनीतीनं, अधर्मानं जर वागलो
तर तिथं आपल्या मायबापाचं नाव जात असतात. लोक म्हणत असतात अरे कोणी आई अवलादीला जन्म दिला. ज्या दिवशी आपल्याला उन्मादामध्ये वागण्याच्या हे कळत नसेल, पण आपल्या संबंधाने जर लोक असा मागं नाव घेत असतील, तर आपण जिंकलेलो आपल्याला जरी वाटत असेल तरी आपले मायबाप तिथं हरलेले असतात. मी थोडं पुढं जाऊन सांगेन मी तुम्हाला. ज्या दिवशी आपण भ्रष्टाचार करतो, संपत्ती कमवतो, पण श्रीमंत झालेलो असतो, तिथं आपण जिंकलेलो असतो, पण इथं मात्र आपलं राष्ट्र हरलेलं असतं. तुम्ही असे जिंका का जसे छत्रपती शिवाजी महाराज जिंकले. त्यांना स्वतःच्या गुरुजनांना कधी हरू दिलं नाही, कधी मायबापाला हरू दिलं नाही, कधी स्वतःच्या धर्माला हरू दिलं नाही, आणि कधी स्वतःच्या स्वराज्याला हरू दिलं नाही. म्हणजे जीवन जगत असताना शिवरायांसारखं जगायचं असेल तर संस्कार खूप महत्त्वाचे असतात. संस्काराशिवाय शिवाजी महाराज घडू शकत नाहीत, म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला. आणि हे न केल्यामुळे जन्मदात्या मायबापांसाठी वृद्धाश्रम, आणि एवढंच नाही, एक 5 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, कीर्तन सेवा समर्पित करतो. मागं व्हॉट्सअपवरती TV चॅनलवरती एक बातमी येत होती, गणेश महाराज आपण सर्वांनी ऐकली ती, का ते डॉक्टर अरुण गोदमगावकरांचं निधन झालं. परमेश्वर महाराज, काय होती निधनाची बातमी? मायबाप लक्ष देऊन ऐका. डॉक्टर साहेबाचं निधन झालं. सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. डॉक्टर साहेब डाव्या विचाराचे होते. या महाराष्ट्राला लागलेली किडे डाव्या विचाराची, डाव्या आणि उजव्या विचाराचे काय काय आहेत म्हणतात लोक. आता मी जास्त भाष्य करणार नाही या गोष्टीवरती. उजव्याला देव आवडतो, डाव्याला आवडत नाही म्हणतात गणेश महाराज. आता ते डावे उजवे होतात शेवटच्या टप्प्यामध्ये. असू द्या, काय आपल्याला घेणं देणं पडलं त्याचं ऐका. आणि मग विषय असा झाला, डॉक्टर डाव्या विचाराचे असल्यामुळे देवाला देव धर्म असलं काय आवडत नव्हतं. डॉक्टरला 2 अपत्य होती, एक मुलगा आणि एक मुलगी. डॉक्टरची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकायला गेली, शिकली, अमेरिकेला गेली, व्यवसाय करण्यासाठी नोकरीला लागली. लेकरं मोठी झाली, खोऱ्यानं पैसा उडायची. डॉक्टर साहेब बालरोग तज्ज्ञ होते. डॉक्टर साहेबाचं नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोलीला हॉस्पिटल होतं. बालरोग तज्ज्ञ असल्याच्या नंतर काय कमी संपत्ती होती का डॉक्टर साहेबांकडं? खूप मोठी संपत्ती होती डॉक्टर साहेबांकडं. ऐका 5 मिनिटं लक्ष देऊन. डॉक्टर साहेबांचा काळ चांगला मस्त मजेत चालला होता. डॉक्टर साहेबांचं 65-70 वर्षाचं वय झालं, आणि डॉक्टर साहेबांना लेकरांना फोन करायला घातला, बाळांनो तुम्ही भारतात परत या. मुलं डॉक्टर साहेबाला म्हणायचे बाबा भारतात परत येऊन करायचे काय? डॉक्टर साहेबाचं उत्तर आहे का? डॉक्टर साहेब म्हणायचे पोरांना, काहीच नाही गड्या, 70-75 वर्षापर्यंत आलो आता वयाच्या. कसा जगलो संसाराच्या दगादगीमध्ये नाही कळालं. अरे राजानो, 10 पिढ्यांना बसून खाईन इतकी संपत्ती मी कमवली आहे, आणि मला तर तुमचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही आता इतकं कमवलंय, आता 10 खेड्यात कोणी आपला हात धरत नाही. पोरांना म्हणायचे तुम्ही भारतात परत या. मुलगा आणि मुलगी समाधीचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, साऱ्या गावातल्या लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना राम 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 घालत साऱ्या गावातून चक्कर मारावी. आणि घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी हसऱ्या चेहऱ्यानं आणि प्रसन्न अंतकरणानं, आनंदानं, सुनानं आम्हाला मस्तपैकी गरम गरम जेवायला खावायला घालावं. आणि ऐक ना राजा, पोराला म्हणले, ऐक ना राजा, तू फक्त बाहेरून घरात आल्याच्या नंतर आतमध्ये पाऊल ठेवल्या फक्त विचारावं, दादा तुम्ही जेवले का? आणि आई तुझी तब्येत बरी आहे का? पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, रामचंद्र आबा महाराजांच्या समाधीच्या समोर, आपल्या घरात पाऊल ठेवल्या जर आपल्या घरातली पोरं जर आपल्याला विचारत असतील ना, दादा तुम्ही जेवले का? आणि आई तुझी तब्येत बरी आहे का? न जेवता बापाचं पोट भरतंय, आणि न गोळी खाता माईचं दुखणं राहतं राजानं. पण ही विचारणारे लेकर आपल्या घरात आहेत का? आजच्या कीर्तनाचा प्रश्न आहे तुम्हाला. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, हे ज्यांच्या जीवनात घडतं ना, त्यांच्यासारखे श्रीमंत मायबाप तेच असतील. ज्यांच्या जीवनात अशी विचारणारे लेकर नसतील ना, त्यांच्यासारखे करंट्या कपाळाचे मायबाप या भूतलावरती कोणी जन्माला आलेले असतील. एक लक्षात ठेवा, डॉक्टर साहेब असे म्हणायचे. डॉक्टर साहेबांची पोरं म्हणले, बाबा तुमचा गैरसमज झाला, आताशी कुठं 10 खेड्यात नाव घ्यायसारखं आपली संपत्ती झाली, जगातल्या टॉप 10 मध्ये यायचे, हार्डवर्क करायचं, आम्ही भारतात परत येणार नाही. डॉक्टर साहेब म्हणले, मग आम्ही अमेरिकेला येतो. डॉक्टरच्यानं जाणं झालं नाही, पोरं अमेरिकेतून भारतात आली नाही. दुर्दैव असं एके दिवशी डॉक्टर साहेबाच्या पत्नीचं निधन झालं. डॉक्टर साहेबांना पोरांना कळवलं, तुमची माय वारली आहे, भारतात परत या. मुलांना आणि मुलीनं उत्तर दिलं, तुम्हाला सांगितलं होतं ना मी अगोदर, जे पेरत असतो तेच उगवत असतं. डॉक्टर साहेब डाव्या विचाराचे होते, विज्ञानाला मानणारे होते. डॉक्टर साहेबाची पोरं म्हणले, अहो बाबा आपण विज्ञानवादी लोक आहोत, आपण थोडीच म्हणजे अंधश्रद्धेला किंवा देवाधर्माला मानणारे लोक आहोत. अहो आम्ही भारतात परत आलो म्हणजे का आई जिवंत होणार आहे का?
आम्ही आलो तरी आई जीवन करू शकत नाहीत, मेलेली माणसं मरतच असतात. त्यापेक्षा यान जाण करायला काही परवडत नाही, एवढा मोठा वेळ आमच्याकडं नाही. त्यापेक्षा आम्ही इकडे आईला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. तुम्ही तुमचं आईचे अंत्यसंस्कार आटोपून टाका, आमच्याच्यानं येणं होत नाही. जड अंतकरणानं डॉक्टर साहेबांना पत्नीचे अंत्यसंस्कार गावातल्या लोकांच्या मदतीने केले. राग आला डॉक्टर साहेबाला, जसा भ्रतहरी राजाला राग आला होता तसा डॉक्टर साहेबाला राग आला आणि डॉक्टर साहेबांना हॉस्पिटल बंद केलं, सगळी संपत्ती विकून टाकली आणि राग मुलाबाळांचा संबंध तोडून अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये डॉक्टर साहेब राहायला गेले. आणि डॉक्टर साहेबाचं 18 ऑगस्ट रोजी मागच्या महिन्यामधल्या नाही बरं का, 2018 साली 18 ऑगस्ट 2018 सालीच डॉक्टर साहेबाचं निधन झालं 4 वर्ष वृद्धाश्रमात राहिल्याच्या नंतर. आणि डॉक्टर साहेबाच्या या निधनाची बातमी डॉक्टर साहेबाच्या लेकरांना कळवली संस्था चालकांना, तुमचे वडील वारलेत, भारतात परत या, त्यांचे अंत्यसंस्कार करा. डॉक्टर साहेबाच्या मुलांना उत्तर देऊन टाकलं, आमची कसल्याही प्रकारची तक्रार नाही. मुलगा पण म्हणला आणि मुलगी पण म्हणली, आम्हाला यायला काही परवडत नाही, आमच्या वडिलाचे अंत्यसंस्कार तुम्हीच संस्थेमार्फत करून टाका, जो काही तुमच्या संस्थेचा खर्च असेल तो आम्ही तुमच्या अकाउंटवरती पाठवून देतो. माझा दृष्टांत संपला. स्वतःच्या बापाचे अंत्यसंस्काराचे पैसे भाड्याचे देणं म्हणजे जर पोराचं कर्तव्य जर तुम्हाला वाटत असेल तर आपण या भारत भूमीमध्ये जन्माला आलो आहोत का? कधी तर प्रश्न विचारून बघा. हे भारत कोई भूमि का तुकडा नहीं है, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है. ये भारत वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा जल है. जिएंगे तो इस भारत माता के लिए, मरेंगे तो इस भारत माता के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जल में कोई हमारे अस्थियों को कान लगा के सुनेगा, उसमें से एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. ही उर्मी आणि ही ऊर्जा जर कुठून भेटत असेल तर ते मायबापाच्या संस्कारातून मिळते. मायबाप, माझी विनंती आहे तुम्हाला आजच्या कीर्तनातून, आपल्या देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी झगडणारी झुंजणारी मुलं जर जन्माला यावी वाटत असतील तर त्यांच्यावरती योग्य संस्कार घाला. आणि ज्यांना संस्कार घातले त्यानं म्हणावं बरं का, त्यानं म्हणावं बरं का, धन्य मी मानीन आपुले संचित, इथपर्यंतच घ्या का त्यानं त्या शिवरायांसारखा मुलगा जन्माला घातला, त्यानं जसा साक्षात पांडुरंग परमात्म्याला विटेवरती उभा राहणारा पुंडलिक आहे असा मुलगा जन्माला घातला. आणि ज्यांना हे प्रबोधन नाही कळालं त्यांना संत महात्म्यांना वेगवेगळी रूपक करून सावध केलं. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा.